तू मला काय सहाय्य करणार आहेस आई? मायसा, मला तुला खूप सहाय्य करावंसं वाटतं. तुझं दुःख मला पाहवत नाहीये. मला एकटीलाच लढावं लागणार आहे. नाही, मी तुझ्या सोबत आहे. मी सांगते, मलाही काही ठाऊक आहे. काय ठाऊक आहे तुला? आजवर मी गप्प राहिले, पण आता नाही. मायानंदा, मायानंदा, हे काय सुरू आहे आपलं? आणि आपण इथे काय करताय? बाबा, तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. आईला काहीतरी सांगायचं आहे. मायानंदा, हे काय चालवलंय आपण? नाही, मी अशीच बोलत होते. पण तिला सांगू द्या ना काय सांगायचंय ते. मायसा, तिला काही ठाऊक नाही. तिला तुझी काळजी वाटते आणि ह्यावरूनच तिच्या काही कल्पना आहेत. हो, असंच काहीतरी. मायसा, तू जो संकल्प केलायस तो पूर्ण करण्यासाठी तू समर्थ आहेस. तुला कुणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाही. तू साक्षात श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहेस. शिवाने जो अवतार घेतलाय त्याची तू भार्या आहेस. तू ठरवलंस तर तुला काय अशक्य आहे? आई, तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे का? नाही, म्हणजे हे जे बोलत आहेत तेच. नक्की? हो. मायानंदा, असं काही करू नका ज्यामुळे तुमच्याकडून हस्तक्षेप होईल. ते पाप ठरेल. तुम्ही माता पिता आहात माझे, त्यात हस्तक्षेप कसला? मायसा, ह्या जन्मात आम्हाला तुझे माता पिता होण्याचे भाग्य लाभले, परंतु गत जन्मात तू दुसरी कोणीतरी असशील. आमच्या सदिच्छा आहेत. तुझा संकल्प पूर्ण हो. शुभम भवतु. रंगा, तुला हे असं कष्ट करताना पाहून मनाला समाधान वाटतं. सुखी राहा. तुम्ही दोघंही जेजुरीत राहिलात हे उत्तम झाले. तुम्ही हसनी सोन्याचा हंडा दिला होता तेव्हा आमचं लगीन नव्हतं झालं, पण मी लई ऐकलं आहे. देवा, आता पुण्यांदा हसनी तसं काय बी देऊ नकासा, नाहीतर कामच करायचं नाहीत हे. तेव्हा मोर काय बोलतेस? रंगा, ती खरं तेच बोलतेय. आता तुला कष्ट करूनच पुन्हा ते सर्व प्राप्त करायला लागेल. होय होय, तर मी कष्ट करेन की. तुम्ही जर असेच कष्ट केलेत तर मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि तुमच्या कार्यामध्ये जे जे अडथळे येतील ते अडथळे मी दूर करेन. अजून काय पाहिजे देवा? बानूने देखील फार कष्ट घेतले आहेत. त्या 700 मेंढ्या, एवढा मोठा वाडा एकटी सांभाळायची. आज काय झालं सकाळ सकाळ? नाही पर देवा, तुम्ही बी मेंढर राखली की. होय, काम न करता मला कोण भाकरी देईल? आणि बानू तर माझा राग राग करायची. नेहमी मला आपलं ए म्हातार बाबा, ए म्हातार बाबा असं रागवायची. देवा, तुमचं आपलं काहीतरीच. खरंच ते दिवस फार वेगळे होते, परंतु सत्य काय होते ते मात्र कोणालाच ठाऊक नव्हतं. मी आता देवांकडून काम करून घेतलं,
आणि मला पाप लागलं, म्हणून तर आता हे कोडं सुटत नाही. बानू, कसलं पाप? त्यात तुझा काहीच दोष नाही. एकदा का मनुष्य धर्म स्वीकारला की त्याचे नियम हे पाळावेच लागतात. पर म्या काय म्हणतो, नाही म्हणजे आता देवीसनी समज कळालं का तुम्ही आम्हासनी सोडून जात. रंगा, माझे हे अवतार कार्य संपले की मला जावंच लागेल. परंतु माझी शक्ती इथे सदैव निवास करेल. बानताई, त्यांचं काय? ते तर तिनेच ठरवावं काय करायचं ते. म्या गेल्या जन्मात कोण होते हे मला ठाव नाही पडलं तर मी हातच राहील. देवांनी मला ही जागा दिली आहे, म्या ती नाही सोडायची. पण बानू, तू हा प्रयत्न का करत नाहीस की सत्य काय आहे ते मी शोधून काढेन म्हणून? हा बानू, देव बरोबर बोलतात. वय भानुताई, खरं आहे देवांचं. मायानंदा, आपण जे वागलात ते मला आवडलेले नाही. अहो, मला म्हाळसाची काळजी वाटते. परंतु आपल्याला सत्य कळले आहे ना की तिने साक्षात पार्वतीच्या रूपाने जन्म घेतलाय म्हणून. हो, पण मला मोह नाही आवरला. मला असं वाटलं की तिला पूर्ण नाही पण काहीतरी सांगावे. अहो, पण त्यामुळे काय अनर्थ ओढवला असता याची कल्पना आहे का आपल्याला? श्री खंडेराय स्वतः तिला सांगू शकत नाही का? श्री लक्ष्मी देवी सांगू शकत नाही? ते हितचिंतकच आहेत ना. मग ज्या अर्थी ते सांगत नाही त्या अर्थी त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार ना. हे जर आपल्याला कळत नसेल तर शांत राहा. आपण का सांगायला गेला होता तिला? अहो, जोपर्यंत तिला कळत नाही की ती गतजन्मी पार्वती होती तोपर्यंत ती माझी म्हाळसाच आहे ना. हीच माया आहे. आपण तिची आई आहात म्हणून तिच्या मोहात आहात. म्हणूनच आपल्याला सत्य समजत नाही आणि आपल्याला ते समजून घ्यायचे नाही. तिला विस्मरण झाले म्हणून तिचं दुःख पाहत राहू? हो, कारण ती सत्याच्या जवळ आहे आणि आपल्या कृतीने ह्या सगळ्यावर पाणी फिरू शकतं. मी आजपर्यंत आपल्याला काही बोललो नाही मायानंदा, पण आता स्पष्टच सांगतो. ह्या पुढे आपल्याला ठाऊक असलेलं सत्य जर आपण माणसाला सांगितलं तर हे सगळं सोडून मी इथून निघून जाईल. अहो, हे काय बोलता आहात आपण? या वयात तुम्ही मला सोडून जाणार? कारण त्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही. आपण प्रस्थानाची तयारी करा. नाही नाही, असं काही करू नका. मी काहीही हस्तक्षेप करणार नाही. मी काहीही बोलणार नाही. तिने घोषणा केली आहे. ती अद्भुत घटना घडताना मला पाहायची आहे. खरं तर ही घटना मला देखील पाहायची आहे. मग अजून 1 मास आपण इथे राहायचं ना? परंतु मी सांगितलेले ध्यानात ठेवा. हो. मी काय म्हणते की प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी यांच्यात काहीतरी सुरू आहे. म्हणजे ते म्हाळसाशी काहीतरी महत्वाचं बोलत होते. मायानंदा, आपण ह्यात लक्ष घालू नका. बरं, अजून एक महत्वाचं. काय? म्हाळसाने श्री खंडेरायांना सांगितलं आहे की तिच्या कक्षात यायचं नाही. हे कधी घडले? ते बानूकडे जाण्याआधी. तरी देखील मी आपल्याला हेच सांगेन की आपण ह्यात लक्ष देऊ नका. अतिथी म्हणून आलो आहोत, अतिथी म्हणूनच राहूयात. अहो, म्हणजे मी काहीच बोलायचं नाही का? आई आहे मी तिची. अहो, मी तसे कुठे म्हटले. आपण काळजी घ्या. कशी वागेल ती जेव्हा तिला कळेल की मी केवळ या जन्मापुरती तिची आई आहे म्हणून? उगाच नसती काळजी करू नका.
इथे कुणी कुणाचे नसते. ही सारी पूर्वकर्मे आहेत. बानू, मला आता जायला हवं. जातो मी. तेव्हा जातो नाही, येतो म्हणावं. येतो मी. शुभम भवतु. बानू, माझा यावेळी इथे येण्याचा हेतू काय होता हे तुझ्या ध्यानात आलं असेल. जी. आता आख्यान सुरू होईल तेव्हा असं समज की ही तुझी शेवटची संधी असेल. मी आज ध्यान देऊन ऐकल जी. म्हाळसेने दृढ निश्चय केला आहे तसं ती काहीतरी घडवणार. तशी ती निश्चयी आहे. ती काय घडवणार आहे हे मला ठाऊक नाही. परंतु बानू, जे काही घडेल त्याला आपल्याला सामोरे जाता यायला हवं. म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार हे नक्की आहे. बानू, मी असं म्हटलं का? नाही, तसं नाही. पर हा खंडोबा त्याच्या भक्तांपासून कधीही दूर जाणार नाही. चिंता नसावी. तुम्ही मला सहाय्य करावं जी. कशासाठी? नाही म्हणजे मला बी सत्य समजून घ्यायचं असेल तर. बानू, तू मला धर्मसंकटात टाकत आहेस. देवा, तसं नाही. मला तसं नव्हतं म्हणायचं. आजवर मी तुम्हा दोघींनाही समान सहाय्य करत आलो आहे. परंतु आता मात्र तुम्हा दोघींना स्वतंत्रपणे मार्गावर चालायचे आहे. तेव्हा चुकलं जी. पुण्यांदा असं नाही म्हणणार. बानू, जशी तुझ्या साधनेत तुझी प्रगती होईल तशा वेगवेगळ्या शक्ती तुला सहाय्यभूत होतील. जी. बानू, मी पुन्हा येईन. माधवा, सर्व कुशल आहे ना? होय देवा. परंतु देवा, आपण इथे नसताना 2 पर्याय आम्ही श्री म्हाळसा देवींना सुचवले. कशा संदर्भात? सांगतो देवा. आपली अनुमती नसताना आम्ही हा निर्णय घेतला तो उपयुक्त आहे, यात काहीच शंका नाही. काय पर्याय आहेत? श्री म्हाळसा देवींनी एका मासात सत्य जाणून घेण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी एकांतात जावं. परंतु माधवा, आख्यानाचं काय करणार? त्या इथे थांबणार असतील तर आख्यान हे होईलच. आणि ती एकांतात कुठे जाणार आहे ते मी अजून ठरवलं नाही, परंतु याच परिसरात. माधवा, म्हाळसेने एकांतात जाणे हे उत्तम आहे, परंतु ती ध्यानात हरवून जायला नको. नाहीतर तिला आपल्याला जाग करता यायला हवं. त्यासाठी आपण काळजी घेऊ देवा. आणि माधवा, म्हाळसेने ह्यावर काय निर्णय घेतला आहे? अद्याप असा काहीच नाही देवा. बाणाईची काय प्रतिक्रिया आहे? माधवा, बानूला कुठेतरी असं वाटत आहे
की ती पराभूत झाली आहे. तिला असं वाटत आहे की मी तिच्यापासून दूर जाईल. तेव्हा तिला ह्या क्षणी काय करता येईल हा मार्ग दाखवून आलो. देवा, अजून एक गोष्ट ध्यानात आली आहे की आपल्याला सांगणं फार आवश्यक आहे. आपला आणि बाणाईचा विवाह ज्या तिथीला झाला ती तिथी या एका मासात येत आहे. म्हणजे माधवा, तुम्हाला असं म्हणायचंय का की ह्या दोन्ही तिथी एकत्र येत आहेत? होय, परंतु यासाठी आपण काय करावं हा फार मोठा प्रश्न आहे. परंतु ह्यावेळी माझ्या समोर एक प्रश्न आहे की असं स्वतः ठरवून सत्य कसे समजेल? माधवा, ती एक आध्यात्मिक घटना आहे. परंतु देवा, ज्या अर्थी श्री म्हैसादेवींनी अशी घोषणा केली आहे त्या अर्थी त्यात काही ना काही तथ्य हे असणारच. मला ह्या क्षणी तिला भेटणं अत्यंत महत्वाचं वाटत आहे. माधवा, मी तिला भेटून येतो. आपण त्यांची भेट घ्यावी. तुम्ही आला आहात. मला वाटलं की तुम्ही मला दृष्टांत दिला. तुझ्या साधनेतील प्रगती पाहतो आहे. त्याचा प्रत्यय येणारच आहे. आणि मला त्याचा आनंदच आहे. तुम्ही तिच्याकडून आला आहात ना? तुला ठाऊक आहे ना? मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं. जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या कक्षात यायचं नाही. तुम्हाला इथून जा असं म्हणणं योग्य वाटणार नाही. तेव्हा तुझा आग्रहच असेल तर जातो मी. ही वेळ तुम्हीच आणली आहे. तिच्याकडून थेट तुम्ही माझ्या कक्षात का आला आहात? मला तुझं वागणंच कळत नाही. एका वेळी तू साधना करतेस आणि त्याच वेळी तू द्वेष देखील करतेस. हे असंच आहे. माझ्या दृष्टीने पाहाल तरच तुम्हाला कळू शकतं. जशी तुझी इच्छा. जातो मी. ह्यानंतर तुझ्या कक्षात कधीच नाही येणार.